मुद्द्यावर मी ठाम आहे. मी 90 दिवसामध्ये हे प्रवेश होणार होते असं सांगितलेलं होतं. दुसऱ्या दिवशी किंवा 24 तासामध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं. कदाचित आपला गैरसमज असेल. मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार युबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे. आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाईज झालेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे युबीटीपेक्षा अतिशय चांगलं आहे, संवेदनशील आहे, भावनाप्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत. हे आजही मी सांगतोय ना. एसटीचा विभाग तुमच्या वाट्याला आहे, पण त्याचं अध्यक्षपद जे आहे ते परिवहन सचिवांकडे देण्यात आलेलं आहे. याबाबत मला असं वाटतं की कालच राज्याचे परिवहन मंत्री काल रात्रीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना भेटलेले आहेत आणि या संदर्भातली परिवहन मंत्र्यांची भावना देवेंद्रजींनी ऐकून घेतलेली आहे. नागपूर शहरामध्ये तुम्ही आलेला आहात आणि नागपूर शहरातून टीका तुमच्यावर झाली होती. तुमचे खास मित्र नागपूरमध्ये आहे आणि तुमच्या विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार त्यांनी तुम्हाला एक ऑफर दिली होती की उदय सामंत आणि मी दोघंही भाजपमध्ये प्रवेश करतो, त्यामुळे आणि यानंतर आपण एक मोठी बातमी बघूया. ती म्हणजे राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी आहे. राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती, मात्र पक्षांतर बंदी कायद्यामुळे खासदारांचं तळ्यात मळ्यात होतं. या कायद्यातून आता वाचण्यासाठी ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार हे फुटणं आवश्यक होतं. त्यामुळे खासदारांचं मन वळवण्यासाठी वेळ घेतला गेलाय आणि आता अखेर 6 खासदारांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी पडद्यामागची तयारी झाली आहे असं देखील सूत्रांनी यावेळेस सांगितलेलं आहे. अशा ऑपरेशनच्या बाबतीतली पूर्वतयारी काय झाली हे सांगायची नसते. ऑपरेशन सक्सेसफुल झालं मग ते जाहीर करायचं. आमचे डॉक्टर आंबेडकर साहेब त्या ऑपरेशनची पूर्वतयारी चांगली करतायत. आम्ही टीमवर्क म्हणून सगळेजण आणि तुम्हाला यशस्वी सक्सेसफुल ऑपरेशन झालेलं दिसत.